नेक्स्ट टॉपिक आहे मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स. या टॉपिकमधले ॲसरेशन रिझन बेस्ड क्वेश्चन. दुसरं आहे मॅच द कॉलम आणि थर्ड वन आहे स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन. स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन. स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन हा 3 पार्ट डिस्कस करायचा. त्यातला पहिला पॉईंट इथे ॲसरेशन रिझनिंगवाले क्वेश्चन. ऑप्शन तर ऑलरेडी माहिती आहेत. ऑप्शन ए हे सगळे 199 पर्यंत क्वेश्चन आहेत. ऑप्शन ए काय, बोथ ए अँड आर इज ट्रू. आर ट्रू. आर इज करेक्ट एक्सप्लेनेशन ऑफ द ए. इथं काय म्हणलं, आर इज नॉट करेक्ट एक्सप्लेनेशन ऑफ द ए. ए इज ट्रू, आर इज फॉल्स. ए इज फॉल्स, आर इज ट्रू. ठीक आहे. आता पहिलं स्टेटमेंट बघा. DNA act as genetic material in all organism. ऑल ऑर्गॅनिझम येणं शक्य आहे का, तर अजिबात नाही. म्हणजे ए इज अ फॉल्स आणि ए इज अ फॉल्स वाला एकमेव ऑप्शन आहे. आन्सर ऑप्शन डी इज द आन्सर. पुढचं वाचायची गरज नाही, म्हणजे हे ट्रूच आहे. इट इज डबल स्टँडर्ड बायोमॉलिक्यूल ऑफ द मोस्ट ऑफ द ऑर्गॅनिझम. ठीक आहे. नेक्स्ट, DNA हॅज अ 2 चेन हॅविंग द अँटी पॅरलल पॉलॅरिटी. बरोबर आहे, अँटी पॅरलल पॉलॅरिटी. बरं, अँटी पॅरलल पॉलॅरिटी का म्हणतो ते सांगत आलं पाहिजे. ठीक आहे. इथं लिहिलं बघा. इन वन ऑफ द चेन ऑफ द DNA at one end has the free phosphate moiety 5' end of the ribose sugar. At another end ribose has the 3' OH group. free 3' OH group. 5' to 3' असे अँटी पॅरलल स्टँड आहेत त्यांच्याकडे. म्हणजे एक काय असणार आहे 5' to 3', दुसरं असणार आहे 5' to the 3' उलटा. याला म्हणतो अँटी पॅरलल स्टँड्स. मग हे काय करेक्ट एक्सप्लेन करते, म्हणून म्हणायचं आन्सर ऑप्शन ए इज द आन्सर. नंतर ॲडेनिन कॅनॉट पेअर विथ द सायटोसिन. बरोबर आहे, कारण की ॲडेनिन ऑलवेज पेअर विथ द टी विथ 2 बॉन्ड्स. ॲडेनिन अँड सायटोसिन डू नॉट हॅव द कॉम्प्लिमेंटरी बिटवीन द देअर रिस्पेक्टिव्ह हायड्रोजन डोनर द हायड्रोजन ॲक्सेप्टर साईट. बरोबर आहे, म्हणजे याचं पण आन्सर काय येणार आहे ए. हायड्रोजन ॲडेनिन 2 बॉन्ड तयार करू शकतो, तर सायटोसिन 3 बॉन्ड तयार करतो. त्यामुळे ते एकमेकांना रिलेव्हंट नाही. नेक्स्ट, हिस्टोन आर बेसिक इन नेचर. हिस्टोन आर बेसिक इन नेचर. बरोबर आहे. दे आर रिच इन अमायनो ॲसिड ऑफ द लायसिन अँड अर्जिनाईन. लायसिन अँड अर्जिनाईन हे कोण आहेत, बेसिक अमायनो ॲसिड आहेत. हे बेसिक अमायनो ॲसिड असल्यामुळं ॲसिडिक DNA इज डिऑक्सिरायबोन्युक्लिक ॲसिड. तो DNA या बेसिक बरोबर मिक्स होतो इझिली. ठीक आहे. याचं पण आन्सर काय येणार आहे मग ए इज द आन्सर. नंतर 89 नंबरचा क्वेश्चन 189चा बघा. हेटेरोक्रोमॅटिन इज अ ट्रान्सक्रिप्शनली इनॲक्टिव्ह. बरोबर आहे. इट इज डेन्सली पॅक्ड. बरोबर आहे. हे डेन्सली पॅक आहे आणि डेन्सली पॅक्ड असल्यामुळं ते एका जनरेशनमधून दुसऱ्या जनरेशनमध्ये त्याचा mRNA बनवणं शक्य नाही. त्याचा काय बनवणं शक्य नाही आहे, mRNA लगेच बनत नाही. त्यामुळे तो ट्रान्सक्रिप्शनली इनॲक्टिव्ह आहे. का, तर तो डेन्सली पॅक आहे म्हणून त्याचं पॅकेजिंग खूप जवळजवळ आहे. ठीक आहे. नंतर काय आहे, ॲसरेशन काय दिलं बघा. 190 नंबरचा क्वेश्चन. व्हायरस हॅव्हिंग द RNA जिनोम अँड द शॉर्टर लाईफ स्पॅन म्युटेड अँड इव्हॉल्व फास्टर. बरोबर आहे. फास्टर इव्हॉल्युशन होतं व्हायरसचं RNA जिनोम असल्यामुळे. ठीक आहे. RNA इज अनस्टेबल अँड दस म्युटेड फास्टर. बरोबर आहे. RNA अनस्टेबल आहे म्हणून तर ती म्युटेशन फास्ट शो करतो ना. याचं पण आन्सर काय ए. या वरच्याचं पण आन्सर काय ए. ठीक आहे. 191 नंबरचा क्वेश्चन जर बघितला तर काय म्हणलेलं आहे, रिप्लिकेशन अँड ट्रान्सक्रिप्शन ऑकर्स इन अ न्यूक्लियस बट ट्रान्सलेशन टेक्स प्लेस इन अ सायटोप्लाझम. बरोबर आहे. mRNA इज ट्रान्सफर्ड फ्रॉम द न्यूक्लियस इन टू द सायटोप्लाझम वेअर रायबोझम अँड अमायनो ॲसिड्स आर अवेलेबल. रायबोझम आणि अमायनो ॲसिड कशासाठी लागतात, तर ट्रान्सलेशनसाठी. ट्रान्सलेशन करण्यासाठी रायबोझोम आणि अमायनो ॲसिड लागतात आणि ते कुठे भेटतात, ते सायटोप्लाझममध्येच भेटतात. आणि त्यामुळं ट्रान्सलेशनची प्रोसेस ही सायटोप्लाझममध्ये होते. बरोबर आहे. ए इज द आन्सर. नंतर 193 HNRNA इज लार्जर दॅन द mRNA. करेक्ट आहे, कारण की HNRNA काय, HNRNA ॲज नॉन कोडिंग इंट्रॉन्स. त्याच्यामध्ये नॉन कोडिंग इंट्रॉन्स आहे, त्यामुळे तो मोठा आहे. याचं पण आन्सर काय आहे ए. करेक्टली एक्सप्लेन करते. ठीक आहे. 194
पॉलिसिस्ट्रॉनिक mRNA इज अ कॅपेबल ऑफ फॉर्मिंग अ नंबर ऑफ डिफरंट पॉलिपेप्टाइड चेन. पॉलिसिस्ट्रॉनिक आहे म्हणून तो डिफरंट पॉलिपेप्टाइड चेन बनू शकतो, बरोबर आहे. पॉलिसिस्ट्रॉनिक mRNA हॅज अ टर्मिनेटर कोडॉन, हे पण बरोबर आहे. पण हे याचं रिझन आहे का, म्हणजे रिझन इज एक्सप्लेनेशन ऑफ द ए आहे का, तर अजिबात नाही आहे. म्हणजेच दोन्ही करेक्ट असले तरी ऑप्शन काय येणार आहे, बी इज द आन्सर. 195. In transcription, strands with 3' to 5' polarity acts as a template strand. Correct है. The enzyme RNA polymerase catalyzes the polymerization in only one direction, 5' to 3'. म्हणजे 3' to 5' ला कॉम्प्लिमेंटरी काय येणार आहे, 5' to 3'. मग इथं DNA चा जो 3' to 5' एंड आहे याचंच फक्त ट्रान्सक्रिप्शन होतं. बाकीचा जो हा जो पार्ट आहे याला आपण म्हणतो आपण कोडिंग स्ट्रँड. कोडिंग स्ट्रँड म्हणतो जो काय ट्रान्सक्रिप्शनली इनॅक्टिव्ह असतो, लक्षात ठेवायचं. नंतर 196 नंबरचा क्वेश्चन. इन यूकॅरियोट्स ट्रान्सक्रिप्शनल ऑकर्स इन अ न्यूक्लियस. ट्रान्सक्रिप्शन ऑकर्स इन अ न्यूक्लियस, बरोबर आहे. ठीक आहे. इन बॅक्टेरिया ट्रान्सक्रिप्शन अँड ट्रान्सलेशन ऑकर्स इन अ सायटोप्लाझम, कारण की त्यांच्याकडे न्यूक्लियसला मेम्ब्रेन नाही आहे. दोन्ही करेक्ट आहेत, पण हे याला एक्सप्लेन करते का, तर अजिबात नाही. द जेनेटिक कोड इज डिजनरेट. द जेनेटिक कोड इज कॅनॉट बी डिजनरेटिव्ह. जेनेटिक कोड इज डिजनरेट, बरोबर आहे. त्याला जी डिजनरेट करू शकतो. द मोस्ट ऑफ द वन आर कोडेड बाय द मोर दॅन वन कोडॉन, बरोबर आहे. हेच तर रिझन आहे ना डिजनरेट असण्याचं, हेच तर रिझन आहे 197चं. म्हणजेच काय, आन्सर इज करेक्ट. NCERTमध्ये डायरेक्ट लाईन आहे, पाहून घ्यायची. ठीक आहे. 198 नंबरचा क्वेश्चन. mRNA हॅज सम अनट्रान्सलेटेड रिजन दॅट आर नॉट ट्रान्सलेटेड. अनट्रान्सलेटेड रिजन, बरोबर आहे. त्यालाच अनट्रान्सलेटेड रिजन UTR म्हणतात ना. UTR आर रिक्वायर्ड फॉर द इफिशियंट ट्रान्सलेशन. UTR रिक्वायर्ड फॉर द इफिशियंट ट्रान्सलेशन. बी हे याचं काय का, mRNA हॅज अ सम ट्रान्सलेटेड रिजन्स दॅट आर नॉट ट्रान्सलेटेड. हे mRNAकडे रिजन आहेत आणि आर रिक्वायर्ड फॉर द इफिशियंट ट्रान्सलेशन. दोन्ही स्टेटमेंट जरी हे असले तरी ते अनट्रान्सलेटेड रिजन आहेत. ते का आहेत हे नाही सांगितलं, कसे आहेत का आहेत ते नाही सांगितलं. त्यामुळे आन्सर ऑप्शन बी इज द आन्सर. आणि लास्ट क्वेश्चन 199. नेक्स्ट 199. DNA फिंगरप्रिंटिंग इज व्हेरी वेल नोन फॉर इट्स ॲप्लिकेशन इन पॅटर्निटी टेस्टिंग, बरोबर आहे. ठीक आहे. नंतर इट एम्प्लॉईज द प्रिन्सिपल ऑफ द DNA पॉलिमॉर्फिझम. इट एम्प्लॉईज द पॉलिमॉर्फिझम. DNA पॉलिमॉर्फिझमचा प्रिन्सिपल ते यूज करतं. त्यामुळं काय हो पॉलिमॉर्फिझमचं टेक्निक आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये जर बघितलं DNA पॉलिमॉर्फिझम म्हणजे काय, DNA पॉलिमॉर्फिझममध्ये काय केलं जातं, DNA फिंगरप्रिंटिंगमध्ये जो सॅटेलाईट DNA त्या सॅटेलाईट DNAचा यूज केला जातो. ठीक आहे. ठीक आहे. आता हा जो सॅटेलाईट DNA आहे, हा सॅटेलाईट DNA हा कोणता प्रोटीनला कोड करत नाही. नो प्रोटीन कोड, म्हणजे तो जीनचा पार्ट आहे का, दिस इज नॉट जीन, दे आर नॉट जीन. पण हे हायली व्हेरिएशन शो करतात. हे हायली काय शो करतात, व्हेरिएशन शो करतात. कोण, सॅटेलाईट DNA. सॅटेलाईट DNA शो हायली व्हेरिएशन, दॅट इज नथिंग बट द पॉलिमॉर्फिझम. शो द पॉलिमॉर्फिझम. पॉली म्हणजे डिफरंट, मॉर्फिझम म्हणजे फॉर्म्स. दे शो द डिफरंट फॉर्म्स. ठीक आहे. आणि दिस सर्व्स ॲज अ बेसिस फॉर द DNA फिंगरप्रिंटिंग. मग ठीक आहे. प्रिन्सिपल ऑफ द DNA पॉलिमॉर्फिझम म्हणजे सॅटेलाईट DNA जो आहे त्या सॅटेलाईट DNAमुळे DNA फिंगरप्रिंटिंग करता येते. म्हणजे याचा आन्सर काय येणार आहे, ए येणार आहे. करेक्ट असणार आहे ते एक्सप्लेनेशन. त्याचं काय असणार, करेक्ट एक्सप्लेनेशन. हे झाले ॲसरेशन रिझन बेस्ड क्वेश्चन. ॲसरेशन रिझन बेस्ड. नेक्स्ट आहे स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट आर करेक्ट. करेक्ट कोणते आहेत ते विचारलेत. ठीक आहे. मग याच्यामध्ये जर बघितलं तर सगळे स्टेटमेंट हे करेक्ट आहेत. सगळे स्टेटमेंट काय आहेत, करेक्ट आहेत. आता सोपं आहे त्यामुळे काही वाचत बसायचं नाही. सगळे स्टेटमेंट काय आहेत, करेक्ट आहेत. 1 2 3 4 आणि सॉरी 5वं स्टेटमेंट हे रॉंग आहे. फक्त 5वं स्टेटमेंट काय आहे, रॉंग आहे. आता का ते बघा, रायबोस शुगर कॅन बी रिप्रेझेंटेड बाय C5H10O4 वेर एज डिऑक्सी रायबोस शुगर कॅन बी रिप्रेझेंटेड बाय, इथं ऑक्सिजन काय आहे, डिऑक्सी कमी आहे ना, इथे एक्स्ट्रा कसं काय दाखवलं नाही आहे. डिऑक्सीमध्ये एक ऑक्सिजन कमी, म्हणजे हे झाले उलटा.
म्हणजे हे चुकते. ठीक आहे, हे चुकते. 5व्या नंबरचं स्टेटमेंट चुकलेलं आहे. 5व्या नंबरचं स्टेटमेंट चुकलेलं असल्यामुळं इथं उलटं आहे. म्हणजे हा फॉर्म्युला कोणाचा आहे तर हा फॉर्म्युला आहे आर एन एचा आणि हा फॉर्म्युला कोणाचा आहे तर डी एन एचा. ठीक आहे, हे चुकलेलं स्टेटमेंट होतं. नंतर 201 नंबर. 201 नंबरचं स्टेटमेंट जर बघितलं, चूज द इनकरेक्ट स्टेटमेंट. चुकीचं कोणतं इथं ओळखायचं आहे. मग चुकीचं कोणतं आहे तर न्यूक्लियोटाइड कंटेन रायबोज शुगर ऑर डिऑक्सिरायबोज शुगर, बरोबर आहे. न्यूक्लियोटाइड कंटेन द पायरिमिडिन बेसिस अँड प्युरिन बेसिस, बरोबर आहे. न्यूक्लियोटाइड कंटेन्स द प्रोटीन, कार्बोहायड्रेट चूक आणि फॅट्स, हे चुकलं. सी इज द आन्सर. ठीक आहे. नंतर द विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज अबाउट द ग्रिफिथ आर करेक्ट. ग्रिफिथचं जे हे होतं एक्सपेरिमेंट त्याच्यामध्ये कोणते स्टेटमेंट करेक्ट आहेत. ठीक आहे, जसं की स्टेटमेंट वाचतं 3 नंबरचं काय, ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल इज असोसिएटेड विथ द जेनेटिक मटेरियल ऑफ द आर स्ट्रेन. नो, यस स्ट्रेनमुळे ते किलिंग होते ना, हेच चुकलं. मग 3 नंबर चुकलं, हे गेलं, हे गेलं, हे गेलं. मग आन्सर ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर. बाकीचे वाचायची गरज नाही. नंतर 203 नंबरचा क्वेश्चन. 203 नंबरचा क्वेश्चन जर बघितला तर याच्यामध्ये बघा, चूज द करेक्ट स्टेटमेंट अबाउट द बायोकेमिकल कॅरेक्टरायझेशन ऑफ द ग्रिफिथ. ग्रिफिथचं जे म्हणजे सॉरी ग्रिफिथ नंतर जो एक्सपेरिमेंट झाला त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन विचारलेली आहे. त्याच्यामध्ये काय म्हणलेलं आहे बघा, बायोकेमिकल कॅरेक्टरायझेशनवाला क्वेश्चन जो आहे तो 203 नंबरचा. इट वॉज डन बाय द एव्हेरी मॅक्लॉइड मॅककार्टी, बरोबर आहे. सायंटिस्ट प्युरिफाईड द बायोकेमिकल्स फ्रॉम द हीट किल्ड एस सेल, बरोबर आहे. एस सेलच आहे, तिथं आर होतं म्हणून ते चुकले दिले आहे. इट वॉज सीन दॅट द DNA अलोन फ्रॉम द एस बॅक्टेरिया कॉज द आर बॅक्टेरिया टू बिकम द ट्रान्सफॉर्म, बरोबर आहे. प्रोटीएज अँड RNAs डिड नॉट अफेक्ट द ट्रान्सफॉर्मेशन, बरोबर आहे. सगळे स्टेटमेंट करेक्ट आहेत. नंतर 204 नंबरचा क्वेश्चन बघा, याच्यामध्ये काय म्हणलं, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट आर करेक्ट अबाउट द हार्शी आणि चेस. एक एक्सपेरिमेंट कव्हरअप केलेलं आहे. ग्रिफिथबद्दल स्टेटमेंट आलं, एव्हेरी मॅक्लॉइड बरोबर आलं, आणि आता काय हार्शी आणि चेसबद्दल आहे. मग याच्यामध्ये कोणतं स्टेटमेंट करेक्ट आहेत, किती स्टेटमेंट करेक्ट आहेत हे विचारलं आहे 204 नंबरचा. याच्यामध्ये जर बघितलं तर 3 नंबर बघा, P32 विल एंड अप इन द सुपरनट आफ्टर द सेंट्रिफ्युगेशन. P32 कसं, फॉस्फरस, एक सेकंड, P32 नाही येणार नाही, इथं विल एंड अप इन द सुपरनट्स आफ्टर द सेंट्रिफ्युगेशन. P32 नाही, इथं S35 येणार इथं. ठीक आहे, बाकी सगळे स्टेटमेंट करेक्ट आहेत. सल्फर इज प्रेझेंट इन द प्रोटीन बट नॉट इन DNA, बरोबर आहे. मग तेच बाहेर पडणार नाही. एंड अप म्हणजे काय नसणार आहे. ठीक आहे, म्हणजे जिथं 3 नाही ते उत्तर आहे, म्हणजे इथं 3 नाही, इथं 3 आहे, मग हे आणि हे उत्तर असणार आहे. मग 4थं स्टेटमेंट बघायचं, प्रोजेनी जनरेशन ऑफ द T2 बॅक्टेरियोफाज कंटेन P32, कारण की फॉस्फरसमध्ये DNA आहे ना, बरोबर आहे. नेक्स्ट वन, चूज द इनकरेक्ट स्टेटमेंट. चुकीचं विचारलं आहे. चूज द इनकरेक्ट स्टेटमेंट अबाउट द मेसल्सन अँड स्टाल एक्सपेरिमेंट. मेसल्सन आणि स्टाल एक्सपेरिमेंटबद्दल विचारलेलं आहे. ठीक आहे, इनकरेक्ट. द इक्वल अमाऊंट ऑफ द लाईट DNA अँड हायब्रिड DNA वॉज ऑब्झर्व्ड इन इक्वल कल्चर आफ्टर द 3 जनरेशन. नाही रे, 2nd जनरेशन नंतर, म्हणजे सी चुकले. मग हे बघायचं काय, हे करेक्ट आहे. द इक्वल अमाऊंट ऑफ द लाईट DNA अँड हायब्रिड DNA कल्चर आफ्टर 2 जनरेशन आफ्टर द 40 मिनिट्स, करेक्ट आहे. वॅटसन अँड क्रिक प्रपोज द डबल हेलिक्स मॉडेल ऑफ द DNA. चूज द करेक्ट स्टेटमेंट विथ रिस्पेक्ट टू देअर मॉडेल. वॅटसन क्रिकने जे मॉडेल दिलं त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन आहे, त्याच्यावरती क्वेश्चन आला होता. 206 नंबरचा क्वेश्चन. ठीक आहे, सगळे स्टेटमेंट याच्यातले करेक्ट होते. बेस्ड ऑन द एक्सरे डिफ्रॅक्शन ऑफ द DNA प्रोड्यूस्ड बाय द विल्किन्स आणि फ्रँकलिन. यांनी जो डाटा दिला एक्सरे डिफ्रॅक्शन डाटा, याच्या बेसिसवरती त्यांनी केलं. कोणी, विल्किन्स आणि फ्रँकलिन. हे पण बरोबर आहे, हे पण बरोबर आहे, आणि हे पण बरोबर आहे. ऑल ऑफ द अबव दी इज द आन्सर. चूज द इनकरेक्ट म्हणजे चुकीचं स्टेटमेंट विचारलं आहे. ठीक आहे, मग याच्यामध्ये जर बघितलं तर सगळे स्टेटमेंट वाचले. आता ग्रिफिथने सांगितले का सेमी कन्झर्वेटिव्ह मेथड, नो, मग हेच चुकलं ना. आणि ग्रिफिथने काय सांगितलं, ट्रान्सफॉर्मेशन प्रिन्सिपल सांगितलं, किंवा ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल सांगितलं कोणी, ग्रिफिथने. मग हे करेक्ट आहे, हे पण करेक्ट आहे, आणि हे पण करेक्ट आहे. नंतर 208 नंबरचा क्वेश्चन, अरेंज द फॉलोइंग इव्हेंट्स इन द रिप्लिकेशन ऑफ द DNA. ठीक आहे, आता रिप्लिकेशन ऑफ द DNA होत असताना कसं ब्रेकिंग होते. आता बघा, पहिलं DNA मॉलिक्युलचं पहिल्यांदा करणार अनवाइंडिंग, जो मी अनवाइंडिंग होणार. नंतर त्याच्यातला जो बॉन्ड आहे तो बॉन्ड ब्रेक होणार, 3 पहिल्यांदा होणार. नंतर बॉन्ड एक होणार. मग 3 एक कुठे, 3 एक त्या एकाच ठिकाणी आहे. हे चुकलं, हे चुकलं, हे चुकलं, फिनिश. पुढचं वाचायची गरजच नाही, पुढचं वाचायची गरजच नाही. नेक्स्ट वन, 209 नंबर क्वेश्चन. याच्यामध्ये काय, विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट अबाउट द DNA रिप्लिकेशन. सगळे स्टेटमेंट करेक्ट आहेत, लक्षात ठेवायचं. मग डिसकंटिन्युअसली सिंथेसाइज्ड फ्रॅगमेंट आर लेटर जॉईन बाय द एन्झाइम DNA लायगेज, बरोबर आहे. देर आर द डिफिनाइट रिजन इन द E. coli DNA where the replication originated, known as the origin of replication, बरोबर आहे. In eukaryotes the replication of the DNA takes place at the S phase, IMPA. यूकॅरियोटिकमध्ये replication of the DNA कधी होतं, S फेजमध्ये होतं. And the failure of the cell division after the DNA replication result in the polyploidy E. coli having the 4.6 into 10 to the power 6 base pair complete the DNA replication within the 38 minutes.
मग ई कोलायचं रिप्लिकेशन 38 मिनिटमध्ये होतं का? तर ई कोलायचं रिप्लिकेशन हा प्रश्न थोडासा बाजूला ठेवा, कारण की इथे 20 मिनिट्स पाहिजे होतं. हे जरा चुकते, म्हणजे पहिले 4 करेक्ट आहेत म्हणायला पाहिजे होते यांनी खरं, पण इथं ऑल ऑफ दिस आन्सर दिलेलं आहे. पण इथं हा क्वेश्चनच चुकला आहे, लक्षात ठेवायचं. 209 नंबरचा. ठीक आहे. नंतर 210 बघा. चूज द करेक्ट स्टेटमेंट. द रिजन ऑफ द ट्रान्सक्रिप्शनल युनिट्स आर प्रोमोटर, रिजन, स्ट्रक्चरल जीन. बरोबर आहे. आणि टर्मिनेटर. प्रोमोटर, स्ट्रक्चरल जीन आणि टर्मिनेटर. बरोबर. द रिजन ऑफ द ट्रान्सक्रिप्शनल युनिट्स आर एक्झॉन, इंट्रॉन्स, सिस्ट्रॉन. मग इथं जर बघितलं नीट, हे चुकते. द रिजन ऑफ द DNA वेअर द ट्रान्सक्रिप्शन स्टॉप, प्रिन्सिपल चूक. टर्मिनेटर कोड्स फॉर द एन्झाइम, नो. मग इथं आन्सर ऑप्शन ए इज द करेक्ट. मग 211 नंबरचा क्वेश्चन जर बघितला, चूज द करेक्ट स्टेटमेंट. याच्यामध्ये जर बघितलं तर सगळे स्टेटमेंट हे करेक्ट आहेत, सगळे स्टेटमेंट वाचून घ्यायच्यात. ठीक आहे. द प्रेझेन्स ऑफ द प्रोमोटर इन द ट्रान्सक्रिप्शनल युनिट डिपेंड्स द टेम्पलेट अँड कोडिंग स्टँड. बरोबर आहे. द DNA डिपेंडंट RNA पॉलिमरेज कॅटलाइजेस द पॉलिमरायझेशन इन ओनली वन डायरेक्शन, 5 प्राईम टू द 3 प्राईम. बरोबर आहे. नेक्स्ट वन 212, 212 नंबरचा क्वेश्चन. इनकरेक्ट, चुकीचं विचारलं आहे. ठीक आहे. एक्झॉन्स आर नॉन कोडिंग अँड इंट्रॉन्स आर द कोडिंग सिक्वेन्स ऑफ द जीन. इंट्रॉन्स आर कोडिंग चुकलं आहे ना, इंट्रॉन्स हेच तर बिनकामाचे आहेत ना, म्हणजे नॉन कोडिंग आहेत ते, म्हणजे उलटं झालं आहे. मग सी इज द आन्सर. बाकीचे स्टेटमेंट करेक्ट आहेत. मी इथं लक्षात ठेवायचं. इंटरव्हिनिंग सिक्वेन्स डू नॉट अपिअर्स इन अ मॅच्युअर प्रोसेस्ड RNA. बरोबर आहे. मोनोसिस्टोनिक जीन्स इन युकॅरियोटिक आर स्प्लिट जीन आहेत ते. स्ट्रक्चरल जीन इन द ट्रान्सक्रिप्शन युनिट इज मोनोसिस्टोनिक इन युकॅरियोट अँड पॉलिसिस्टोनिक इन बॅक्टेरिया. बघून घ्यायचे. स्ट्रक्चरल जीन पॉलिसिस्टोनिक बॅक्टेरियामध्ये असतो. स्ट्रक्चरल जीन पॉलिसिस्टोनिक हा बॅक्टेरियामध्ये असतो. 213 नंबरचा क्वेश्चन. त्याचं उत्तर काय असणार आहे? डी. करेक्ट कोणते ते ओळखायच्यात. डी इज द आन्सर. सगळे स्टेटमेंट करेक्ट आहेत. हे पण करेक्ट आहे, हे पण करेक्ट आहे आणि हे पण करेक्ट आहे. नंतर 214 क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट आर करेक्ट. मग चुकीचं कोणतं इथे बघायचं. RNA प्रोव्हाइड द टेम्पलेट फॉर द सिंथेसिस ऑफ द प्रोटीन. चूक. mRNA प्रोव्हाइड करतो ना, म्हणजे एक चुकलं. हे गेलं, हे गेलं आणि हे गेलं, म्हणजे आन्सर ऑप्शन डी इज द आन्सर. इलिमिनेशन पद्धत जमली पाहिजे. चुकीचं कोणतं इथे ओळखायचं. स्टेजेस ऑफ द सेल्युलर सिंथेसिस ऑफ द प्रोटीन. प्रोटीन सिंथेसिसची प्रोसेस आहे, ती प्रोसेसवरती क्वेश्चन आहे. ठीक आहे. ऑर्डर विचारलेली आहे. आता पहिलं बघा. ट्रान्सक्रिप्शन ऑफ द mRNA फ्रॉम द DNA. mRNAचं ट्रान्सक्रिप्शन होणं ही पहिली स्टेप आहे. पहिली mRNAचं ट्रान्सक्रिप्शन होणं ही सर्वात पहिली स्टेप असायला पाहिजे. ठीक आहे. म्हणजे 3 नंबर हे पहिलं पाहिजे, हे किंवा हेच उत्तर असणार आहे. नंतर ट्रान्सक्रिप्शन झालं की काय झालं पाहिजे. मुवमेंट ऑफ mRNA फ्रॉम द न्यूक्लियस टू द सायटोप्लाझम हे पाहिजे. आणि इथं चौथं काय म्हणलेलं आहे. फॉर्मेशन नाही, फॉर्मेशन होऊ शकत नाही ना, म्हणजे आन्सर ऑप्शन ए इज द आन्सर. नंतर 216, डिफरन्स बिटवीन द mRNA अँड tRNA इज ऑर आर दॅट. mRNA आणि tRNAमध्ये काय डिफरन्स आहे. mRNA आणि tRNAमध्ये डिफरन्स काय आहे. तर नीट जर बघितलं तर बघा. mRNA हॅज द इलॉबरेटेड 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर ड्यू टू द एक्सटेन्सिव्ह बेस पेअरिंग. नाही, सर्व स्ट्रक्चर आहे. tRNA इज मोर इलॉबरेटिव्ह दॅन द 3 डायमेन्शनल. हां, हे बरोबर आहे. tRNAचं स्ट्रक्चर ते क्लोअर लिप मॉडेल वगैरे ते सगळे. ठीक आहे. tRNA युजली स्मॉलर दॅन द mRNA. हे पण बरोबर आहे. आणि mRNA कंटेन द अँटीकोडॉन्स. चूक. बी इज द आन्सर. जिथं 4 नाही येते एक उत्तर असेल एक, आणि इथं जिथं 1 नाही येते एक उत्तर असणार. 217 क्वेश्चन. ठीक आहे. 217 क्वेश्चनमध्ये बघा. फ्यू स्टेप्स इन ऑल इन द पॉलिपेप्टाइड सिंथेसिस आर गिवन बिलो. इन विच ऑफ द फॉलोइंग स्टेप डज tRNA पार्टिसिपेट. कोणत्या स्टेपमध्ये होतो. मग कोणत्यामध्ये होत नाही ते बघायचं. ट्रान्सलेशन ऑफ mRNA टू फॉर्म द पॉलिपेप्टाइड. ठीक आहे. नंतर काय म्हणलं आपण. इलॉंगेशन ऑफ द पॉलिपेप्टाइड चेन. नंतर ट्रान्सक्रिप्शन ऑफ द DNA इंटू RNA. ट्रान्सक्रिप्शन ऑफ द DNA इंटू RNA. मग इथं जर नीट बघितलं तर 217मध्ये जर हा जो ट्रान्सक्रिप्शन आहे तर DNAचं RNA होतं ना, tRNAचं काय काम आहे का तर अजिबात नाही, म्हणजे 4 नंबर हे उत्तर असू शकत नाही. नंतर 218चं काय बघा. चूज द करेक्ट ऑप्शन. चूज द करेक्ट ऑप्शन. याच्यामध्ये जर बघितलं. ग्लुकोज अँड गॅलेक्टोज मे बी बाइंड विथ द रिप्रेसर अँड इनॅक्टिवेट इट. नो, पहिलं तर चुकलं, म्हणजे एक जिथं ते उत्तर नाही. नंतर इन अब्सेन्स ऑफ द लॅक्टोज द रिप्रेसर बाइंड्स विथ द ऑपरेटर रिजन. हे बरोबर आहे. 2 करेक्ट आहे. मग इथं आणि इथं पण 2 आहे. ट्रिप्टोफॅन ॲक्ट ॲज अ इंड्युसर. नो, ट्रिप्टोफॅन डज नॉट ॲक्ट ॲज अ इंड्युसर. संबंधच नाही. ट्रिप्टोफॅन हे नवीनच नाव आला, काही गरज नाही. ठीक आहे. इंड्युसर म्हणून ट्रिप्टोफॅन काम करत नाही, तिथं बीटा गॅलेक्टोसिडेजच पाहिजे. ठीक आहे, म्हणजेच लॅक्टोजच पाहिजे इंड्युसर म्हणून. नंतर हे 219 वा क्वेश्चन. या क्वेश्चनमध्ये जर बघितलं तर काय विचारलं आहे. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट कन्सर्न रेग्युलेटरी जीन असोसिएटेड विथ द लॅक ऑफ एरॉन आर इनकरेक्ट. चुकीचं विचारलेलं आहे. मग चुकीचं विचारलं तर करेक्ट कोणतं. mRNA इज ट्रान्सक्राइब्ड फ्रॉम द R जीन वेअर द लॅक्टोज इज प्रेझेंट ऑर नॉट. ओके. 219. हां, हे तर बरोबर आहे. mRNA इज ट्रान्सक्राइब्ड फ्रॉम द R जीन ओनली व्हेन द लॅक्टोज इज प्रेझेंट. चूक.
एम आर एन एच्या ट्रान्स्क्रिप्शनचा त्याचा काय संबंध आहे, म्हणजे बरोबर आहे, म्हणजे जिथं एक नाही ते उत्तर आहे, हे तर असूच शकत नाही. पण 2-3 2-3 किंवा 2-3 4 हे सगळेच करेक्ट आहेत, त्यामुळे सगळेच चुकीचे आहेत, त्यामुळे लक्षात ठेवायचे. नंतर 220 ते 225 बघा, आयडेंटिफाईड द इनकरेक्ट स्टेटमेंट, चुकीचं विचारलेलं आहे. फॉर द लॅक ओपेरॉन मॉडेल सगळं वाचलं की कळतं. रिप्रेसर ऑफ द ओपेरॉन इज सिंथेसाइज ड्युरिंग द स्पेसिफिक पिरियड फ्रॉम द आर जीन. चुकलं, रिप्रेसर आरपासून होतच नाही ना, रिप्रेसर होतं इंड्युसर, रिप्रेसर हा वेगळा पार्ट आहे. ठीक आहे. नंतर 221 इनकरेक्ट स्टेटमेंटच विचारलेलं आहे. ह्युमन जिनोम प्रोजेक्टवरचं हे थेरॉटिकल डायरेक्ट स्टेटमेंट वाचूनच कळतं. लेस दॅन 10% ऑफ द जिनोम कोड्स फॉर द प्रोटीन, हे चुकीचं स्टेटमेंट आहे. लेस दॅन 10% नाही, तर त्याच्या लेस दॅन 10% तर नाहीच आहे. एकच सेकंद, लेस दॅन 10% नसून लेस दॅन 2% येतं. लेस दॅन 2% ऑफ द जिनोम कोड्स फॉर द प्रोटीन, लक्षात ठेवायचे, तेच चुकीचं आहे. 222 नंबरचा क्वेश्चन, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. मेजर कंट्री कॉन्ट्रीब्युटेड टू द काय म्हणते, मेजर कंट्रीज कॉन्ट्रीब्युटेड टू फॉर द पार्टिसिपेट द ह्युमन जिनोम प्रोजेक्ट फॉर जपान, फ्रान्स, जर्मनी, चायना. जपान, फ्रान्स, JFGC हे बरोबर आहे. ह्युमन जिनोम प्रोजेक्ट वॉज मेगा प्रोजेक्ट ऑफ द 13 इयर्सचा प्रोजेक्ट आहे का तो, तर बरोबर आहे. स्टेटमेंट बेस क्वेश्चन आहे, दोन्ही स्टेटमेंट करेक्ट आहेत, म्हणजेच हे पाठच करायचे स्टेटमेंट लर्निंग. चूज इनकरेक्ट अबाउट द ह्युमन जिनोम प्रोजेक्ट. इनकरेक्ट स्टेटमेंट ओळखायचे. इनकरेक्ट स्टेटमेंट कॉमनली यूज्ड फॉर द होस्ट फॉर द क्लोनिंग द HGB वेअर द PAC प्लाझ्मिक नाहीच आहे ना, BAC आहे ना, हे चुकलं आहे. म्हणजे स्टेप्स इन सिक्वेन्सिंग ऑफ द ह्युमन जिनोम प्रोजेक्ट. ह्युमन जिनोम प्रोजेक्टमधल्या स्टेप्स काय आहेत, सोपा प्रश्न होता आपण. ठीक आहे. स्टेप्स इन ह्युमन जिनोम प्रोजेक्ट याच्यामध्ये बघा, पहिली स्टेप काय, आयसोलेशन ऑफ द टोटल DNA, बरोबर आहे. नाही तर पहिलं तर स्टेप क्लिअर आहे. दुसरी स्टेप काय बघा, सगळं वाचलं कळलं की कन्वर्टिंग द फ्रॅगमेंट्स तयार करायचे का क्लोनिंगच्या नंतरचाच पार्ट आहे. नंतर फ्रॅगमेंट पाडूनच करणार ना, म्हणजे हे उत्तर येते बी. हा क्वेश्चन IMP आहे, पूर्ण वाचायचे. टँडम रिपीट DNA. चूज द करेक्ट ऑप्शन टू कम्प्लीट द स्टेटमेंट. ते काय आहेत, इट इज क्लासिफाईड एज अ मायक्रो सॅटेलाइट, मिनी सॅटेलाइट, बरोबर आहे. नॉर्मली डज नॉट कोड फॉर द एनी प्रोटीन, बरोबर आहे. शोज पॉलिमॉर्फिझम, बरोबर आहे. इट इज यूज्ड इन द फिंगरप्रिंटिंग, बरोबर आहे. 4 स्टेटमेंट एकूणाचे आहेत. टँडम रिपीट DNA, त्याचे 2 टाईप आहेत, मायक्रो अँड मिनी. दुसरं म्हणलं तेच पॉलिमॉर्फिझम शो करतात. नंतर तेच प्रोटीनला कोड करत नाहीत, आणि तेच लक्षात ठेवायचं फिंगरप्रिंटिंगमध्ये वापरतात, फिंगरप्रिंटिंगमध्ये. ठीक आहे. हे झालं टँडम रिपीटबद्दल महत्त्वाचा प्रश्न होता, याचा आन्सर D आहे. सगळे स्टेटमेंट करेक्ट आहेत, सगळे स्टेटमेंट काय आहेत करेक्ट. नंतरचा पॉईंट आहे 226 पासून, हे सोपे पॉईंट होते. ठीक आहे. ग्रिफिथने काय केलं, ग्रिफिथने घेतलं स्ट्रेप्टोकोकस न्यूमोनिया, म्हणजे बचं 3 कुठे इथं, म्हणजे इथंच ऑप्शन आन्सर असणार आहे. अचं बघायचं. मिशरने काय केलं, DNAचं डबल हेलिक्स मॉडेल न्यूक्लियन सांगितलं, म्हणजे याचं उत्तर काय येणार आहे, न्यूक्लियन म्हणजे 2. अचं 2 आहे का इथं, C. 226 येणार आहे C. नंतर बघा, DNA डायजेस्टिंग एन्झाईम म्हणजे काय, RNAला डायजेस्ट करणारा कोणतं आहे, RNAच, म्हणजे अचं 4, 3, 4, 1, C उत्तर आहे. बाकीचं बघायचं नाही, थोडंच बघायचं. टोपायसोमरेज DNA गायरेज, DNA लायगेजचं काम काय, जोडणं. मग जोडायचं काम कोण करतं बघा, रिअनिलिंग. प्रोव्हाइड द स्टार्टिंग पॉईंट ऑफ RNA फॉर द DNA पॉलिमरेज टू बिगिन द सिंथेसिस ऑफ द न्यू DNA स्टँड. ठीक आहे. बरं, रिअनिलिंग ऑफ द सेमी कन्झर्वेटिव्ह स्टँड्स अँड जॉईन द ओकेझाकी लायगेजचं काम आहे ना, जोडणं. रिलीव्स द स्ट्रेन्स ऑफ द अनवाइंडिंगला प्रिव्हेंट करणारा कोण आहे, हा आहे. सॉरी, DNA गायरेजचं काम काय आहे, आणि टोपायसोमरेजचं काम काय. पण एकच लक्षात ठेवायचं, टिलोमरेजचं काम काय. ठीक आहे. मग एन्झाईमच्या फंक्शनिंगमध्ये जर बघितलं तर याच्यामध्ये जर बघितलं, टोपायसोमरेज काय, सुपर कॉइलिंग प्रिव्हेंट करतो. अचं एक उत्तर कुठे बघायचं, अचं एक, 3 ऑप्शन आहेत. ठीक आहे. नंतर बचं बघायचं, बचं जर बघितलं तर काय, DNA गायरेज, रिलीव्ह द स्ट्रेन्स ऑफ द अनवाइंडिंग ऑफ द DNA, अनवाइंडिंग प्रिव्हेंट करतो, हा पण बरोबर आहे. DNA गायरेजचं काय, Cचं 3 बरोबर आहे. Cचं 3 कुठे बघायचं, मग Cचं 3 इथं नाही आहे, इथं पण नाही, इथं पण, मग इथं आहे, मग B इज द आन्सर. स्प्लायसिंग, ओकेझाकी फ्रॅगमेंट हे कुठं असतात, लॅगिंग स्ट्रँडवरती असतात. ठीक आहे. जेकब अँड मोनॅड, लॅक ओपेरॉन सांगितलं. इंड्युसर म्हणजे लॅक्टोज इज अ इंड्युसर, आणि स्प्लायसिंग इज द रिमूव्हल ऑफ द इंट्रॉन, म्हणजे अचं 4 कुठे बघ, अचं 4, आणि बचं 2 पण आहे.
सीचं काय जॅकब अँड मोनाने काय कॉपेरॉन म्हणजे सी बी इज द आन्सर. 229चं बी आन्सर आहे. नंतर इथं हे पण महत्त्वाचं आहे, हे सोडवायचं आहे. ठीक आहे. मग ह्याच्यामध्ये DNA हेलिकेज ह्याचं काम काय आहे, DNA पॉलिमरेजचं काम काय, DNA क्लॅम्प सिंगल स्टँडर्ड बाइंडिंग SSBP म्हणजे काय ते पण पाहिजे. पण याचं उत्तर डायरेक्ट डिस्कस करू. याचं उत्तर आहे बी म्हणजे अचं 3. डिस्टॅबिलायझिंग द एन्झाईम हेलिकेजचं हेलिक्स मोड नाही. ठीक आहे. सिग्मा फॅक्टरचं काम काय आहे, कोडिंग स्ट्रँड काय असतं, कोडिंग स्ट्रँड असतं 5 प्राईम टू 3 प्राईम. कॅपिंग म्हणजे काय, कॅपिंग कुठं करतो, टेलिंग कुठं करतो. नवीन जो 5 प्राईमला तयार झाला त्याचं काय होणार आहे कॅपिंग, टेलिंग कुठं होणार आहे 3 प्राईम एंडला. मग इथं जर बघितलं बीचं 3 कुठे, बीचं 3 सी इज द आन्सर. 231चं काय असणार आहे, सॉरी की कॅपिंग कुठं करतो 3 प्राईम एंडला. एक सेकंड कॅपिंग आणि टेलिंग कुठं करणार आहे बघा. सिग्मा फॅक्टरचं काम काय, इनिशिएशन करणं म्हणजे अचं 2 कुठे बघायचं, अचं 2 एकाच ठिकाणी येणार, फिनिशच संपलेला. अचं 2 काय ते बघायचं. नेक्स्ट mRNA, tRNA आणि rRNA यांचे फंक्शन आहेत. mRNA ट्रान्सफर ऑफ द जेनेटिक इन्फॉर्मेशन म्हणजे बचं 2 हे आणि उत्तर असणार आहे. नंतर tRNA ट्रान्सफर ऑफ द अमायनो ॲसिड 4 हे इज द आन्सर. 232चं आहे. 233 काय बघ, इंट्रॉन एक्झॉन जेनेटिक कोड DNA पॅकेजिंग न्यूक्लिओझोम. डचं 4 कुठे इथं. सीचं जेनेटिक कोड म्हणजे काय, ट्रिपलेट बेस ऑफ द mRNA नॉन कोडिंग सिक्वेन्स. कोडिंग सिक्वेन्स म्हणजे इथं सीचं 3 फिक्स आहे. सीचं 3 काय फिक्स आहे म्हणजे सी इज द आन्सर. 233चं काय सी. 234 काय, 234चं उत्तर जर बघितलं AUG कोण आहे, हा इनिशिएशन कोड आहे माहिती आहे म्हणजे अचं 4 कुठे हिता आणि इथं आहे. RNA विथ सॉरी जीन काय, जीन इज अ सेगमेंट ऑफ द DNA. सीचं 1 कुठे, सीचं 1 इथं पण आहे. बरं बीचं काय, RNA विथ इंट्रॉनसाठी एक्झॉन कॉलेजचे RNA बीचं 3. 234चं आहे. 235 हे पण पाठ करायचं आहे. 235 जो क्वेश्चन आहे त्याचं उत्तर काय बघायचं. सेगमेंट ऑफ द DNA कोडिंग फॉर द पॉलीपेप्टाइड कॉलेज सिस्ट्रॉन ट्रान्सक्रिप्शनचं युनिट आहे. ठीक आहे, तोच तर ट्रान्सलेशन करतो ना. सेगमेंट ऑफ द DNA गोज फॉर द रिकॉम्बिनेशन, त्याला म्हणतो रिकॉम्बिनेशन करणारा कोण आहे, रिकॉन बचं 1 सी इज द आन्सर. 236चं जर बघितलं तर हे थोडंसं पाठ का. 236चं सी उत्तर आहे. सी म्हणजे RNA पॉलिमरेज 1 RNA पॉलिमरेज 2 RNA पॉलिमरेज 3 tRNA. ठीक आहे. नंतर हा पण पॉईंट महत्त्वाचा आहे पेपरसाठी. नीट 2019ला आलेला प्रश्न आहे. हा पण नीट 2019ला आलेला प्रश्न आहे. ठीक आहे. ZYA गॅलॅक्टोसिडेज परमियस आणि ट्रान्स ॲसिटिलेज ZYAचं 4 आहे म्हणजे सीचं 4 उत्तर येते का बघ. सीचं 4 237मध्ये सीचं नीट 2019चा प्रश्न आहे तर 237 सीचं 4 एकाच ठिकाणी येतं मग तेच तर उत्तर आहे. नंतर बीटा गॅलॅक्टोसिडेज परमियेज लायगेज आणि लायगेज जोडायचं काम आहे. जॉईनिंग ऑफ द DNA फ्रॅगमेंट सीचं 1 कुठे हिता आणि इथं आहे. नंतर बीचं काय, बी परमियेजचं काय आहे, इन्क्रीज द परमिएबिलिटी म्हणजे बीचं 4 कुठे हे आहे ना. आणि 239 ट्रान्सलेशन टर्मिनेशन ट्रान्सक्रिप्शन आणि DNA रेप्लिकेशनमध्ये कोणते फ्रॅगमेंट तयार होतात तर ओक्याझाकी फ्रॅगमेंट तयार होतात म्हणजे डीचं 2 तर किंवा इथे उत्तर आहे. सी बघ, सी ट्रान्सक्रिप्शनमध्ये RNA पॉलिमरेज लागते ना. मग सीचं 4 म्हणजे 239 काय पाहिजे, ए पाहिजे. आणि इथं AUG काय आहे, मिथ्योनिन अचं 2 जरा फिनिश. बाकीचं करायची गरज नाही आणि बाकीची माहिती पाहिजे. अशा पद्धतीने टॉपिक फिनिश.